नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल रिझनिंग कट्टावर. आज आपण बघणार आहोत सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच बैठक पद्धत. या टॉपिकवर कोणत्याही एक्झाममध्ये 2 ते 3 प्रश्न असतात. मग ते SSC GD असो किंवा रेल्वेच्या एक्झाम असो किंवा बँकिंगच्या एक्झाम असो, या टॉपिकवर प्रश्न असतातच. चला मग सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर. BCDEF, G आणि K या 7 व्यक्ती एका सरळ रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. आधी असे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. किती नंबर आहे ते घ्यायचे. उत्तरेकडे म्हणजे जसा आपला मोबाईल आहे त्याच दिशेने. उत्तरेकडे म्हणजे जसा आपण मोबाईल पकडलेला आहे त्याच दिशेने उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. डावीकडे Gच्या डावीकडे केवळ K बसलेला आहे. म्हणजे Gच्या डावीकडे फक्त K आहे, दुसरं कोणीच नाही त्याच्या डावीकडे. म्हणजे इथे जर G असला तर त्याच्या डावीकडे फक्त एकटाच K असणार आहे. K आणि Cच्या दरम्यान केवळ 4 व्यक्ती बसल्या आहेत. K आणि Cच्या दरम्यान केवळ 4 व्यक्ती बसल्या आहेत. तर K तर दिलेलाच आहे आपल्याला. Kचं स्थान आपल्याला पक्कं झालेलं आहे. K आणि Cच्या दरम्यान म्हणजे C इथे येईल आणि त्याच्यामध्ये 4 व्यक्ती बसलेल्या आहेत. केवळ E हा F आणि D यांच्या दरम्यान बसला आहे. केवळ E हा F आणि D यांच्या दरम्यान बसलेला आहे. इथं काय घ्यावं लागेल? E घ्यावं लागेल. E इथं मधात घेतला आपण. तर E हा F आणि D यांच्या दरम्यान बसला आहे. तर F आणि Dचं स्थान आपल्याला माहिती नाही. नंतर काय म्हणते? आणि F हा Cच्या लगतचा शेजारी नाही. Cच्या शेजारी कोण नाही आहे? F नाही आहे. म्हणजे तिथं काय येईल? D येईल. D आणि F इकडच्या साईडने येईल. त्याच्यामुळे हे अशी अरेंजमेंट येईल आणि शेवटी उरलेला कोण आहे? तर B ह्याचा लिहून घ्यायचा शेवटी. तर रांगेच्या अगदी उजवीकडे कोण बसलेले आहे? रांगेच्या अगदी उजवीकडे कोण आला? तर B आलेला आहे. आलं का तुमच्या लक्षात? जर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा बघा. Gच्या डावीकडे केवळ K बसलेला आहे. G जो दिलेला आहे त्याच्या डावीकडे K आहे आणि E जो आहे तो F आणि D यांच्या दरम्यान बसलेला आहे. E जो आहे तो F आणि D यांच्या दरम्यान आहे. आणि Cच्या लगतचा शेजारी F हा Cच्या लगत नाही. म्हणजे F हा एका साईडने आहे. तर Cच्या शेजारी कोण आहे? D हा Cच्या शेजारी आहे. म्हणजे शेवटी कोण उरेल? B.